प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुझ्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. स्वतः संहिता 25 अध्याय 1 ते 22 वचनामध्ये परमेश्वराच्या सहवासात राहणारा दावीद क्षमा, मार्गदर्शन ही प्रार्थना केलेली आहे. हालेलुया. आणि या प्रार्थनेत तुमचं प्रत्येकानं अनुभव घ्यायचा. तर जेव्हा मी प्रार्थना करतो देवाकडे ती कशी केली पाहिजे आणि ह्या पद्धतीने ती प्रार्थनेचं जीवन आपल्या शरीरात कशा पद्धतीने एक उत्साहित म्हणून आपलं भविष्य एक तयार करायचं. वचन घे. हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपले चित्त लावतो. काय सांगते? आपण हर एक गोष्टीकडे चित्त लावतो. तो दावीद काय सांगतो? मी आपल्याकडे चित्त लावतो. आता तुम्ही इकडे बसले असतील तर घरी दुनियामध्ये विचार चालला असेल, कारण आमचे विचार वायफळ जास्त असतात. धार्मिकता विचार फार माणसामध्ये कमी असतात. आणि जो व्यक्ती एक धार्मिकता विचारामध्ये जीवन जगतो त्याला उत्साह मिळते, त्याला शांती मिळते, त्याला अभिषेक मिळते, त्याला ज्ञान मिळते, त्याला दान मिळते, त्याला त्याचं राज्य आहे जे परमेश्वराचं आहे ते त्याला सापडत असतं. म्हणून वचन काय शिकवते? हे देवा, बघा, तुझ्यावर माझी श्रद्धा, तुमची श्रद्धा देवावर बसलेली पाहिजे. हालेलुया. जर आमची श्रद्धा त्या देवावर जर बसलेली नसेल तर आमचं डोक्यामध्ये चांगले विचार बसलेले दिसणार. हालेलुया. दावीद स्वतः देवाचा सहवास घेणारा व्यक्ती. तुम्ही पण देवाचे सहवास घेणारे आहे. मग आता तुम्हाला नक्की श्रद्धा, विश्वास कोणावर ठेवायचा आहे? मानवावर का त्या परमेश्वरावर? माझी फजिती होऊ देऊ नकोस, माझ्या वैर्यांना माझ्यावर. हालेलुया. म्हणजे तुमच्या पाठीमागे वैरी येतात, बरोबर? तू काय सांगते? त्यांना विजय होऊन देऊ. पण आता तसं नाही. आता आपल्या लोकांमध्ये अशा घटना येत चालल्या आहेत, त्या वैर्याने आपल्यावर त्याचा विजय त्यांनी तयार केलेला आहे. हालेलुया. आणि आम्ही आज कुठेतरी देवापासून दूर होत आहे. हालेलुया. देवाच्या जवळ जाण्यासाठी आपलं भविष्य असते, आपलं जीवन असते ना, आपले मार्ग असतात. जेवढ्या तुमच्या, बघा, कोणीतरी आपल्या घरामध्ये महिन्याचं किंवा वर्षाचं रेशन किंवा 8 दिवसाचं रेशन भरतात, बरोबर? की जमा करून ठेवलं तर आम्हाला फायदे. तशी तुमच्या जीवनामध्ये जी प्रार्थना आहे ती स्वर्गात जाईपर्यंत ती जमा करत राहा. वस्तूसाठी प्रार्थना करू नका. सार्वत्रिक जीवन मिळवण्यासाठी ती प्रार्थना करा. आणि त्याच प्रार्थनेच्या द्वारे तुमच्या भविष्यातले दिवस वाढवा. प्रार्थनेने मरणापासून बचाव होतो. हालेलुया. प्रार्थना असा योहान 11:25 मध्ये त्याने काय सांगितलं? पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. रोमकरार 6:23 मध्ये दिलेला आहे. पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जीवन व शांती आहे. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, हे जग आहे, या जगात तुम्हाला प्रभूने निवडलेलं आहे. तर आता ह्या जगात निवडलेले असल्यानंतर तुमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे देवाच्या मार्गानुसार चालायचं. आता माझी निवड केली तर मला सुद्धा देवाच्या मार्गानुसारच चालावं.
हालेलुया. कारण याकूब 4:4 सांगते जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे. हालेलुया. आता हे जग आहे, या जगाचा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतःला शोधून काढायचं आहे. हालेलुया. जर तुम्ही देवाच्या नियमावर अवलंबून जर आहेत तर देव तुमच्या जोडीला आहे. पण तुम्ही देवाच्या नियमात नाही आहे तर तुमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे दुःख, आपत्ती, समस्या, संकट, निराशा ही आहे. तुझी कास धरणारा कोणी फजित होणार नाही. जो देवाबरोबर आहे, वचनाबरोबर आहे, त्याची भीती बाळगणार आहे, त्याच्या वचनावर विश्वास ठेवणार आहे, त्या हर एक व्यक्तीला त्याची फजिती होणार नाही. काय सांगते? निष्कारण कपट करणारे फजित होतात. हालेलुया. नुसते कोणीही तुमच्या विरुद्ध कपट करू ते स्वतः फजिती होतील, तुम्ही फजिती होणार नाही. हालेलुया. बघा, प्रत्येकाला प्रभूकडे येणं गरजेचं आहे. आज जर तुम्ही प्रभूकडे नसेल तर तुमचं भविष्य कुठे ना कुठे मुश्किलात आहे, दुःखात आहे, आपत्तीत आहे, समस्यात. जेवढा वेळ तुम्ही देवाला देते तेवढे तुम्ही सुखी, समाधान, शांती, आनंद, ज्ञान, वरदान याच्यात तुम्ही मजबूती होती. हालेलुया. नसेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या पाठीमागे संकट, दुःख, आपत्ती, निराशा हे पूर्ण उत्पन्न होईल. हालेलुया. हे तुम्हाला आता कळणार नाही, कारण जेव्हा ज्या व्यक्तीवर जी दुःख, आपत्ती, समस्या हे जेव्हा उत्पन्न होतात, हालेलुया, त्याच वेळेला हालेलुया आम्हाला हळूहळू समज येते की आता आमचं मुश्किलता होणार आम्हाला. पण त्यावेळेला तुम्हाला संधी पण मिळणार नाही परत देवाकडे कसं वळावं. हालेलुया. कारण तेव्हा आपण त्या दुष्ट आत्म्याच्या हातात सापडलं ना तर त्यावेळेला सुटायला फार मुश्किल होते. हालेलुया. कारण ती दुष्ट आत्मे सोडत नाही. हालेलुया. देवाचा हात सोडल्यावर दुष्ट आत्मे लूक 11:24 7 आत्मे येतात, एवढे मजबूत येतात की तुम्ही इकडे वचन जरी ऐकायला लागला ना तर तुम्हाला झोपा येते, नाही तर तुम्ही बडबड करत राहतील, तुम्ही काय काय करत राहतील, कारण तुम्हाला ते लक्षात नाहीये की देव मला इकडून बघतो पण मी देवाला घाबरत नाही. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला देवाच्या शब्दात, वचनात, शिक्षणात आणि नियमात पहिली भीती बाळगायची. मंदिरात मी स्वतः घाबरतो. आता देवाने माझ्याद्वारे मंदिर उभारलं तरी मी स्वतः घाबरतो, कारण ते मंदिर देवाचं आहे. कारण माझ्या हृदयामध्ये पण देवच आहे. भले या शरीराच्या मंदिरामध्ये ते मी बनवतो असं होईल, पण ते परमेश्वराच्या योजनेनुसार बनवतो, माझ्या इच्छेनुसार नाही. तर मला सुद्धा इथे भीती असते, कारण हे देवाचं घर आहे. हे पण देवाचंच घर आहे. खरेदी करत पहिल्या पद्धतीने 16-17 हालेलुया. देवाने दिलेलं जे मंदिर आहे, या मंदिरात आम्हाला देवाला पहिली वेळ देता आली पाहिजे. आमची वेळ बाजूला ठेवायची, देवाची वेळ. आता दाविदाने ते तिकडे वरती पूर्ण दिलेलं आहे. मार्गदर्शक, क्षमा आणि सर्वक्षण ह्याच्यासाठी प्रार्थना, असं आपल्याला त्या शास्त्राच्या नियमात अनुभव म्हणून दिलेला आहे. हे परमेश्वरा तुझे मार्ग मला दाखव. आज मला सांगा, आपण प्रार्थनेने जीवन जगतात, कधी देवाला सांगितलं का तुझे मार्ग मला दाखव? सांगितलं? कोणी सांगितलंय? या जगाचे मार्ग आपल्याला दाखवले जातात. हालेलुया. जे देवाला आवडत नाही ते मार्ग आपण शोधतो. हालेलुया. नाही, तुम्ही स्वतः तिकडे अंगावर दुःखाचा भार कोसळतो आणि आपल्या सगळ्यांना त्याचा परिणाम ते भोगावं लागतं. कारण मी पण तुमच्यासारखा होतो ना, तेव्हा मी पण रेडी झालो.
जगामध्ये फिरायला, मोज मजाला, पुन्हा नशामध्ये उतरतो. एक आत्मा देवाचा मदत करतो, तो दुसरा आत्मा, एक दुष्ट आत्मा शरीराला मदत करतो. पिणं घे, खा, गुटखा, तंबाखू, अशी सवय लागली लोकांमध्ये फिक्स व्हायला. हालेलुया. लोकांच्या सहवासात वाढून देवाची वेळ कमी आणि ह्या जगाची वेळ जास्त. मग शेवटी रिट्रीटला सौभाग्य. मनात एक बाजूला प्रार्थनेचं, दुसऱ्या बाजूला त्या खाण्याचं. प्रार्थनेला जाऊन येताना सुद्धा भीती येते. एवढं दुष्ट आत्म्याने माझ्यावर हल्ला केला आणि मी शिकलो काय पाप काय पुण्य, मला देवाने शिकवलं त्याच्यातून. आणि नंतर मी पुन्हा योहान 3:3 प्रमाणे नव्याने जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. नवीन जन्म पाहिजे. आपली पाप आपण स्वतः पदरी घ्यायची, आपल्याला स्वतःला अनुभव आणायचा आणि शिकून घ्यायचं की हे माझा देवा बरोबरच एक नातं तुटणार एक पाप असते. हालेलुया. आणि अशा पद्धतीने निर्णय घेतलो आणि मग जीवनच तो विचार केला. कारण आपल्या हातात आपलं जीवन नाही. इथून बाहेर जाऊ त्याची वॉरंटी नाही, गॅरंटी. देवाच्या इच्छेने जाणं येणं आहे. 121:8 येणे जाणे तुझं सुरक्षित. आता हे जे सुरक्षित जे आहे हे आमच्या प्रत्येकाला समजलं पाहिजे. हालेलुया. आम्ही ना देवाकडे नुसतं यायचं का यायचं अशा दृष्टीने आम्ही येतो. देवाबरोबर जायचं, देवाबरोबर राहायचं, देवाबरोबर पुढे देवाची इच्छेचं मार्ग, कार्य, नियम, विधी कसे पाळून कार्य देवाचं करायचं हे मात्र आम्ही शिक्षण घेत नाही. म्हणून आम्हाला दंड आहे, दुःख आहे, निराशा आहे, समस्या आहे, आपत्ती असते. तुझ्या वाटा मला प्रकट कर. हालेलुया. आता देवाच्या ज्या वाटा आहेत त्या जतपर्यंत आपल्याला प्रकट केलेल्या नसतील तर आम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. आम्हाला शारीरिक पैसा, वस्तू, धन याच्यासाठी प्रार्थना नाही करायची. आम्हाला स्वर्गात कसं जावं, देवाबरोबर राहावं, देवाच्या नियमाचं पालन कसं करावं हे पहिलं शिक्षण घेतलं पाहिजे. हालेलुया. काय सांगते? सत्याने मला तू ने. हालेलुया. देवाच्या मार्गानुसार, कारण योहान 14:6 येशू प्रभूच आहे. मार्ग, सत्य व जीवन प्रभू येशू आहे आणि तो याच मार्गाने आपल्या सगळ्यांना नेण्यासाठी तो हजर असतो. पण मात्र आम्ही हजर नाही. कारण आमच्यामध्ये 1 कोरिंथीकरास 2 पत्रात 12:7 असा बसवलेला आहे. हालेलुया. आणि तो बसलेला आहे, तो तुम्हाला ठोशे मार. हालेलुया. तुम्हाला वचन ऐकायचं असेल तर पहिलं पाप खाली करा. आणि जर पाप तुम्ही खाली केलं असेल ते वचन तुम्हाला ऐकायला बरं वाटेल, नाही तर तुम्हाला झोप देईल. तो एक दुष्ट आत्मा आहे. म्हणून कोणाला झोप असले त्यांना झोपून देऊ नका. हालेलुया. नसेल ते थोडं बाहेर फिरायला सांगा. वाचपेन नाही मिळेल तिकडे, पण थोडी प्रॅक्टिस करा कमीत कमी देवाचा मंदिरात द्वारपाल करायला. हालेलुया. मला शिक्षण दे, तूच माझा उद्धारक देव आहे, मी तुझी. हालेलुया. आपला देव खरा जीवित आहे. कुठला दगडाचा नव्हता, फायबरचा नव्हता, ना कोणत्या पितळी तांब्याचा. हालेलुया. जो स्वर्गाचा जो देव, जो जीवित, उठला, बसना, चालणारा, फिरणारा, मार्गदर्शकाला शिक्षण देणारा, तो पवित्र आत्मा. हा आत्मा माणसाच्या भविष्याला जीवन व शांती देणार. आणि जर या आत्म्याने तुम्ही तुमचं भविष्य मजबूत करत असेल तर हे मातीचं शरीर हे पवित्र शरीर बनेल. हे मातीचं राहणार नाही. हालेलुया. कारण पहिलं मातीचं होतं. त्या आदामाच्या काळात सापाने गुरळ घालून त्याला फसवलं तर जे सापाची पिल्लं जे असतात ती तुमच्यामध्ये, तर मग ते 23 अध्याय वाचलं तर तुम्हाला समजेल. तर ही पिल्लं जर सापाची असतील तर तुम्हाला बिघडवणार आणि तुमचं नुकसान करणार.
कारण ती तुम्हाला समज येणार नाही, कारण त्याच्यात स्पष्ट भाषांतर दिले, ते स्वतः जाणार नाही आणि तुम्हाला पण जाऊ देणार नाही. जिथे पवित्र शास्त्राचं शिक्षण नसेल तिथे कधीच प्रवास करू नका, कारण आताचा काळ आहे घाणेरडी फोड येणारा, त्याची काळ सुरू झालेली आहे आणि अनेक प्रकारचे आजार, आपत्ती, समस्या, संकट उत्पन्न आहे. फक्त निवडल्या लोकांसाठी त्यांनी कमी केले. तुम्ही सरळ 23 अध्याय मध्ये आणि 24 अध्याय वाचलं तर तुमचं भविष्य वाचलं जाईल. बाकी तुमच्या स्वतःच्या हातात आहे काय करायचं. त्याला आम्ही मार्ग दाखवले, तुम्हाला सगळ्यांना मार्ग दिले नाही. आता तुम्ही स्वतः मार्ग जोडायचा आहे, कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे आणि ज्या मार्गाने तुम्हाला जायचं आहे त्याच मार्गाने तुम्ही जा. हालेलुया. ते म्हणजे देवाचे मार्ग ना. आपल्या स्वतःचे मार्ग जर आपल्याला प्रेरित केलं तर मग घरामध्ये आपत्ती, समस्या, संकट याचा भार आपल्या कुटुंबात, आपल्या घरावर तो कोसळला जाईल. माणसाला खुश करा आणि देवाला दुखवा, नुकसान वाढेल. कारण मग ते 10 ते 32-33 वचनामध्ये दिलेले आहे. हालेलुया. 31 पासून जरी वाचलं तरी चालेल, कारण त्याच्यामध्ये स्पष्ट बायबलचे मार्ग तुम्हाला ना मला शिकवलेले आहेत. हे परमेश्वरा, तू आपला कळवळा वास्तव्य आठव. ते पुरातन काळापासून आहे. हे परमेश्वरा, बघा माझ्या दारुण्यातली पातके, माझ्या अपराध ते आठवू नकोस. तू आपले वात्सल्यानुसार माझे स्मरण. आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये बघा, आपल्या जीवनात जे पाप झालेलं आहे ते पश्चाताप करा. जेव्हा तुम्ही प्रार्थनेत राहतात ना तेव्हा पाप तुमची आठवली जात नाही, लक्षात ठेवा. पण जेव्हा तुम्ही पापात जात असतात ना तर ती आठवली जातात आणि आपल्या स्वतःच्या भविष्याला तो एक धक्का एक लागला जात असतो. चांगले गुण, चांगलं शिक्षण, चांगले अनुभव, चांगले नियम हे मात्र मनुष्यामध्ये उतरत नाही. काय सांगते? परमेश्वर उत्तम व सरळ आहे. तो पापी लोकांना एक चांगला सन्मार्ग दाखवतो. आता तुम्ही विचार करा, आपण पापी आहे, आपल्याला तो सांगेल हे पाप नाही करायचं, ते पाप नाही करायचं, ते नाही करायचं असं शिकवते. योहान 14:26. पवित्र आत्मा सर्वांना मार्गदर्शन करतो, शिकवतो. हालेलुया. अशासाठी शिकवतो की आपल्याला चांगला मार्ग जो आहे तो दाखवण्याचं काम करतो. तो नम्र जणाला तो न्यायपथाला लावतो. हालेलुया. तो काय करतो? जे दिनाना म्हणजे नम्र हृदयाचे आहे, गरीब आहे, गरजवंत आहे, त्याला तो मार्ग आहे तो शिकवायला सुरुवात करतो. आता आपल्याला मार्ग मिळाले, बरोबर. योहान 14:6. येशूचे मार्ग मिळाल्यानंतर जगाचे कोणते मार्ग घ्यायचे नाही. हालेलुया. आता मी अनेक लोकांना एक अनुभव घेतलेले. आता लोक काय करतात माहितीये का? खोटं बोलतात. हालेलुया. आणि खोटं बोलून खोटे मार्गावर लक्ष देतात. हालेलुया. खोट्या मार्गावर लक्ष देऊ नका. जे खरं मार्ग आहे त्याच मार्गावर लक्ष द्या. कारण तो खोटं बोलून तुम्ही काही करा, चुकीच्या कोणत्याही गोष्टी करा, ते तुम्हाला मागायला पडतं. कारण तुम्ही देवाला घाबरत नाही, त्या मानवाला घाबरता. हालेलुया. फक्त लक्षात आणायचं आहे की खोट्याद्वारे आपलं किती नुकसान होते आणि या पवित्र शास्त्राद्वारे किती तुमचे फायदे होते. कोणती वस्तूमध्ये देव बनत नाही, लक्षात ठेवा. कोणत्या वस्तूत देव बनत नाही. देव तुमच्यामध्ये बनलेला आहे आणि देव तुमच्यामध्येच आहे. हालेलुया. पण जेव्हा तुम्हाला शैतानाने जर पकडलेलं असेल तर तुम्ही त्या देवाच्या शब्दाचा अपमान करून नाही त्यावर विश्वास ठेवला.
हालेलुया. एक वस्तूसाठी लोक येशूचा हात सोडतात. हालेलुया. हे वस्तू तुम्हाला उपयोगी नाही येणार, हे पवित्र शास्त्र उपयोगी येणार. हे शास्त्र पवित्र आहे. लोकांना पवित्र बनवण्यासाठी कोणती वस्तू लोकांना पवित्र बनवू शकत नाही. कोणत्या वस्तूने तुम्ही पवित्र बनवू शकत नाही. पवित्र बनणाऱ्या देवाचा शब्द आहे. कारण तुम्हाला माहितीये, ज्या येणाऱ्या काळाचा जो मोठा प्रसंग येऊन ठेपलेला आहे, या 32 महिने अद्याप आपल्यामध्ये आहेत आणि 39 मध्ये 36 महिने बाकी आहेत. या सृष्टीकडे शेवट कसा प्रकारचे घडणार आहे त्याविषयी, आणि 2060 मध्ये किती लोक उतरतील मला माहिती नाही या पृथ्वीत मध्ये राहतात. परंतु या आता 32 महिने फक्त बाकी आहेत. 42 महिन्यामध्ये युद्ध, लढाई, काय काय घडणार आहे, भूकंप येणार आहेत, महापूर येणार आहेत, आणि तुम्हाला माहिती आहे की हळूहळू डोंगर कोसळायला लागले, सगळं ते होणार. ही आता थोडीशी झलक दिली लोकांना. सावध राहा, वळा, प्रभू येशूकडे वळा. 3 भाग पृथ्वीचे नष्ट होणार, एक देवाचा भाग आहे तो उरणार. हालेलुया. तुम्ही ज्याने खरोखर बायबल म्हणजे पवित्र शास्त्र जर वाचलेलं असेल, तो भविष्यवाणी याच्यातला बरोबर मार्गदर्शकाद्वारे, वचनाद्वारे तुम्हाला शिकवलं जाईल. म्हणून तुम्ही सावध राहायचं, रोज पश्चाताप करत राहायचं, पापांची कबुली करायची, प्रभूच्या वचनानुसार आपलं वेळ दिवस घालवायचे, शरीरापेक्षा आत्म्यावर जास्त विचार करायचा आणि आत्म्याच्या द्वारे आपलं शरीर मजबूत बनवायचं. जसं लूक 3:22 प्रमाणे 23 वचन. कारण आम्हाला देवाच्या आत्म्याची घडण करायची. आता तुम्हाला चेष्टा वाटेल, कारण काय माहितीये का, हालेलुया, या जगात किती खोटे ख्रिस्त उठले, खोटे संदेश उठले, तुम्ही ओळखू शकत नाही. जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्राचा हात सोडतो ना, याचा तुम्ही हात सोडतो ना, तेव्हा तुम्ही पकडतात खोटे ख्रिस्ती आणि खोट्या संदेश त्याच्या मागे जातात, आणि तिथेच तुमचं फार मुश्किल आहे. हालेलुया. हे तुम्हाला फार कठीण दिवस येत आहे. हालेलुया. आणि याच्याद्वारे तुमचं भविष्य तुम्हाला शिकू शकतो, कारण हेच पवित्र शास्त्र आपल्याला मार्गदर्शक. माणूस नाही, मी आज आहे, देवाने मला उचलून नेलं, संपलं. पण हे टिकाऊ आहे, हे कधी खतम होणार नाही. पवित्र शास्त्र पवित्र जीवन बनवण्यासाठी आलेलं आहे, आणि ह्याच्यातूनच आम्ही पवित्र बनावं. आता त्याचे नियम, त्याचे विधी पाळणाऱ्यांना ते सर्व मार्गदर्शक करणारा आहे. हालेलुया. आता तुम्ही वचनात आहे, शिक्षणात आहे, नियमात आहे, अनुभवात आहे, तर तुमचं भविष्य तुम्हाला काहीतरी मार्गदर्शक करणार. मी एक गोष्टी शिकलेल्या आहे, जे लोक प्रार्थना कमी करतात, हालेलुया, त्यांच्या पाठीमागे शैतानी आत्मा कार्य करतो, आणि ती प्रार्थना कमी करून गलितीकराचे 1:6 अन्न सुवार्तेचा प्रचार. म्हणजे जिथे पवित्र शास्त्र नाहीये अशा शास्त्राकडे ते वळतात, आणि तिथूनच तुमचा पूर्ण नाश तयार करायला सुरुवात करते. न तिकडे लूक 11:24 पहिल्यापेक्षा माणसाची मानसिक परिस्थिती खतरनाक होते, आणि सगळं आहे ते पण निघून जाते, आणि खाण्याची परिस्थिती माणसात उत्पन्न होते. कारण अनेक लोकांना तुम्ही किती प्रयत्न करा, डॉक्टरकडे जाऊन पैसा खर्च होऊन तुमचं सगळं हातातलं जाईल, पण तरी बरे होणार, कारण ते नियम तसे असतात. हे शेवट आहे, हे पहिला आणि शेवट हे पवित्र शास्त्र आहे, कारण परमेश्वराशिवाय दुसरा कोणताच पर्याय निघत नाही. कारण मी जेव्हा प्रार्थना
सोडलेली होती. हालेलुया. मी 11 डॉक्टर चेक केले, मला कोणच वाचू शकलं नाही. शेवटी ही प्रार्थनाच मला वाचू शकलो माझ्या पोटात आणि छातीमध्ये. त्यानंतर मी डिसिजन घेतलं, याच्या विना दुसरा पृथ्वी डॉक्टर नाही. ज्याने बनवलेला आहे तोच आपला सर्वस्व आहे, ज्याने बनवलं नाही तो आपला कोणच नाही. हालेलुया. आता माझ्यापासून जर तुमचं कारण झालेलं असेल तर तुम्हाला इकडे सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. मार्ग कोणी दाखवलं? ज्या वेळेला प्रेषितांच्या कृत्ये 8:26 पासून सुरुवात केली, एक षडकुशी होता म्हणजे छक्का होता. फिलिपाला परमेश्वराने गोष्टीचा मार्ग दाखवला. तेव्हा शेड काय सांगतो, तो बोलला मार्ग दाखवल्या वाचून मला कसं समजलं. हालेलुया. तेव्हा योहानाचे नियम होते. ते नियम असे होते की पाण्याने बप्तिस्मा पश्चाताप. पहिला तू पश्चाताप कर, तुझी पाप पहिली आहे ती पहिली धू, पाण्यातून इथं उतर आणि मग तुला मार्ग दाखव. मग जेव्हा त्याला फिलिपाने मार्ग दाखवले तेव्हा तो शेडने कार्य करायला सुरुवात. हालेलुया. आज या जगामध्ये अद्यापर्यंत ते शेड कार्य करत आहे, देवाची पवित्र शास्त्राचा प्रचार करत आहे. हालेलुया. मग आम्ही काय आहेत, आम्ही कुठे आहेत, आम्ही काय करत आहे? हालेलुया. आज तुम्ही प्रत्येक व्यक्ती बघा, दिवसांदिवस देवापासून कमी 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 होत. तर तुम्हाला काय वाटलं, घरात तांदूळ भरले संपले मग परत तांदूळ आणायला लागणार की नाही? नाही, मला वाटतं आपण उत्पन्न होतो. हालेलुया. आणि लक्षात ठेवा, ही वेळ आता नाही आहे. जिंदगीमध्ये काय आपल्याला वाटते, पैसा वस्तू सगळं आलं आपल्याकडे, सगळं बसलं, आता काय टेन्शन नाही. टेन्शन डोक्यावर जास्त असते. आपल्या हातात आपलं काही नाहीये, फक्त आम्ही आरसे आहे. कधी फुटेल त्याचा भरवस नाही. जतपर्यंत आरसा आहे तत्पर्यंत त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. पण येशूकडे लक्ष असताना कोणताही मनुष्य कमजोर होत नाही, ना कधी निराश होत, ना कधी समस्यात पडत, ना कधी संकटात राहतो. हालेलुया. वेळ जी आहे ना देवाने दिलेली त्याचा सदुपयोग करा. मी बोलतो नेहमी Efeसी 5:16, वेळेचा सदुपयोग करा. हालेलुया. नसेल तर दिवस वाईट आहे. हालेलुया. तुम्ही प्रत्येक व्यक्तीने वचनाचं पालन करता आलं पाहिजे. हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर. तुझ्या नावासाठी प्रभूने आपल्याला नवीन जीवन दिलेलं आहे. त्यासाठी मग ते 5:16 तुमच्यातून चांगले सत्कृत्य झाली पाहिजेत. हालेलुया. आणि सत्कृत्याद्वारे तुम्ही तुमचं भविष्य मजबूत बनवलं पाहिजे. कारण ती फार परमेश्वराची भीती बाळगणारा असा मनुष्य कोण, त्यांनी मार्ग धरला पाहिजे, त्याविषयीचं शिक्षण तो त्याला देईल. आता आपण परमेश्वराची जर भीती बाळगत असेल तर ते शिक्षण आपल्याला मिळेल आणि त्या शिक्षणानुसार आपण आपलं भविष्य काहीतरी करेल. त्याचा जीव सुखा समाधानाने राहील. आता आपण परमेश्वराच्या नियमात आणि वचनामध्ये जर चालणारी व्यक्ती जर असेल तर आपलं भविष्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते शेवटपर्यंत टिकणार राहील. आपण शिकायचं आहे की शेवटपर्यंत काही टिकायचं आहे, कसं बनायचं आहे, कसं घडायचं आहे यावर आपल्याला लक्ष पाहिजे. आता आपण परमेश्वराचं वचन घेतो, शिक्षण घेतो, ज्ञान घेतो आणि जो भीती बाळगतो हालेलुया त्याच्या जोडीला तो परमेश्वर आहे. तो आपला करार त्याला कळवील
माझे नेत्र काय सांगते, माझे डोळे परमेश्वराकडे लागलेले आहेत. 123 वचन आपल्याला शिकवते. हालेलुया. जिथे देवाकडे आपले जर डोळे लागलेले असेल तर देवाचं दर्शन तुम्हाला दिसेल. तो माझे पाय त्या जाळ्यातून सोडील. काय सांगते, माझ्याकडे वळून मला प्रसन्न हो. माझ्या मनावरचे दडपण काढ. माझ्या संकटातून मला सोडून माझी दैनावस्था, माझे कष्ट पहा, माझ्या सगळ्या पापांची क्षमा. दावीद स्वतः असं बोल. आपण कधी बोलतो माझ्या पापांची क्षमा कर. माझे वैरी पहा, ते फार झालेले आहेत. ते अत्यंत कठोरपणे ते माझा द्वेष करतात. माझ्या जीवाचे रक्षण कर, मला मुक्त कर. मी तुझा आश्रय धरलेला आहे. माझी फजिती होऊ देऊ नकोस. सात्विक पण व सरळ पण संरक्षण करो. मी तुझ्या प्रतीक्षा करत आहे. देवा इस्रायलास आपल्या सर्व संकटातून परमेश्वर सोडवणार. हालेलुया. कारण आपण परमेश्वराच्या शिक्षणावर किंवा वचनावर किंवा त्याच्या नियमावर जर लक्ष देत आहे तर, नसेल तर नाही सोडणार. तर आता बघा, प्रत्येकी व्यक्तीचं जीवन जे आहे ते परमेश्वराच्या वचनानुसार, हालेलुया, आपल्या प्रत्येकाला अनुभव घ्यायचा आहे. हालेलुया. सूत्रसेट मध्ये 120 अध्याय पहिलं वचन घे. मी संकटात असता मी परमेश्वराचा धावा केला. ज्या वेळेला तुम्ही परमेश्वराच्या वचनात आहे, आज्ञात आहे, नियमात आहे, गुणात आहे, किंवा बघा तुम्ही लक्षात ठेवा, हालेलुया, जेव्हा तुम्ही प्रार्थनेमध्ये राहतो, वचनात राहतो, तेव्हा परमेश्वर आपला ऐकतो. तुम्हाला काय वाटलं असं सगळ्या गोष्टी परमेश्वर ऐकते? प्रार्थना सोडतील, प्रार्थनेतून दुरावतील, दुसऱ्या प्रार्थनेत ओळखतील. देवाचा क्रोध भटकतो तुमच्यावर. तुम्हाला काय वाटते? तो शैतान तुमच्या घरात घुसवतो आणि एका देवाचा अपमान करतो आणि जो शैतानी देव बनतो त्या देवाचा सन्मान करतो. तो देव नसतो. परमेश्वराने तुम्हाला जो मार्ग दाखवला, तुमचं परिवर्तन झालं, तुमची घडण झाली आणि त्याद्वारे तुमच्या जीवनाचा अनुभव प्राप्त झाला. हालेलुया. तिथे देव आहे. जेव्हा फिलिप आला शेडकुशी, बरोबर, प्रेषरांच्या 8:26 पासून, तेव्हा तो फिलिप काय देव नाही झाला, त्याने मार्ग दाखवला आणि पवित्र शास्त्राची ओळख दिली. तुम्ही पवित्र शास्त्राची ओळख घ्या, मग त्याद्वारे तुम्हाला लोकांची ओळख होईल. तुम्ही माणसाच्या मागे धावतो, वस्तूच्या मागे धावतो, खाणं काय मिळते त्याच्या मागे लागतो, काहीतरी खाल्लं तर त्याच्यात देव दिसतो, असं नाहीये ते. असे लोक खातच राहिले असते, लाखो रुपये देऊन खरेदी करून घेतलं असतं. हालेलुया. या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत, अनुभव घेतलेले आहेत. माझ्याकडे पण त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि ह्यामुळे या सगळ्या गोष्टी माणसाला आता धोका आहे. तुम्ही माणसाचं ऐकतो, पवित्र आत्म्याचं ऐकतो. हे काही खोटं काही चाललंय, हे तुम्हाला सत्याची अद्याप जाणीव झाली. योहान 8:32, सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. हे समजून घ्या आणि सत्याकडे वळायचा प्रयत्न करा. म्हणून जर पवित्र शास्त्राची ओळख नसेल तर तुमच्या भविष्यात तुम्हाला कसलीच ओळख होणार नाही. ज्याजवळ पवित्र शास्त्र आहे त्याजवळ जिवंत देव आहे आणि तोच देव तुमच्या जीवनात मोठ्या प्रमाणात चमत्कार किंवा
आणि खरा चमत्कार माहितीये तुम्हाला, देवाने आज सकाळी उठवले एशिया 50 जागा केलेला आहे. जो गुन्हा काही हालेलुया जागा केले तर जागच राहा न वचन आहे का आणि जीवनाची ओळख घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्मा भेटेल. आपण छोटीशी प्रार्थना करूया. ज्या वचनावर तुमचं भविष्यात काय मार्गदर्शन केलेलं आहे आणि तुम्हाला काय प्रभूचा अनुभव आला त्यावर लक्ष द्या आणि त्याद्वारे चालण्याचा प्रयत्न करा. सर्व मंदिर कामगार सरपंच सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.